सर्वांना नमस्कार. मुलांना आज खायचं होतं मंचुरियन. स्कूलमधून आल्याच्या नंतर मुलांना भूक पण लागलेली असते, म्हणजे सकाळी तसा टिफिन तर घेऊन गेलेले असतात. पण घरी यायला त्यांना 4 वाजून जातात. तर घरी आल्यानंतर त्यांना भूक तर लागतेच लागते. पण 2-3 महिन्यांपासून त्यांना आम्ही हे बाहेरचं काही दिलेलं नव्हतं, म्हणजे मंचुरियन वगैरे दिलेलंच नव्हतं. तर आज त्यांना ते खायचं होतं. घरामध्ये तर सर्व साहित्य आणलेलंच होतं शुभ्राच्या पप्पांनी. तर मग म्हटलं घरीच बनवूया. तर मी याआधी कधीही बनवलेलं नव्हतं, आज पहिल्यांदाच बनवून बघते. ह्या अशा सर्व भाज्या घेतलेल्या होत्या. भाज्या म्हणजे कोबी, शिमला मिरची, थोडीशी गाजर, कांदा, हे असं सर्व साहित्य मी घेतलेलं होतं आणि त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर. तर हे असं आपलंच पद्धतीने बनवायचं मी ठरवलेलं होतं. त्यामध्ये थोडासा हा काळा सॉस घेतलेला होता आणि थोडासा मैदा आणि मक्याचं पीठ, आणि ही जी बुकटी टाकली ती मी मिऱ्यांची बुकटी टाकलेली होती, आणि लागेल तसं चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं होतं. आणि तसंही बाहेर स्वच्छतेची काळजी घेता नाही घेत, त्यापेक्षा आपण घरीच बनवून दिलेलं कधीही चांगलं असतं मुलांसाठी. आणि सहसा मी त्यांना मैद्याचे पदार्थ जास्त देत नाही, पण मग त्यांना खूपच खाण्याची इच्छा झाली ना की मग द्यावं लागतं. आणि तसंही कधी कधी मुलांच्या कलाने पण घ्यावं लागतं, कारण हेच तर त्यांचं वय आहे खाण्यापिण्याचं. तर हे असं माझं मळून झालेलं होतं पूर्ण पीठ. त्यानंतर एका बाजूला तेल पण तळण्यासाठी ठेवलेलं होतं आणि छान लालसर होईपर्यंत तळून घेतलेले होते सर्व. दिसायला पण खूप छान दिसत होते आणि खूप छान खरपूस पण झालेले होते, म्हणजे मीडियम गॅसवर ते तळलेले होते. तर आता मुलांच्या आवडीचा पदार्थ बनवतोय म्हटल्यानंतर मुलं माझ्यासोबतच असणार आहे. आणि तसंही त्यांना आता 1-2 दिवस सुट्टी होती नाताळाची. त्यामुळे शुभ्रा पण मला थोडीशी मदत करू लागत होती, म्हणजे माझे हात ते ना त्या पिठाने भरलेले होते, तर त्यामुळे ती थोडंसं तळू लागत होती मला. हे असं छान झालेलं होतं, जवळजवळ माझे ते तळून झालेलेच होते. विवान मस्त इथे गेम खेळत बसलेला होता. आता विवान जो आहे ना, त्याला अभ्यास काही नसला की माझ्या मागे मागेच असतो. हे बघा, हे असे छान झालेले होते. हे मंचुरियन जे आहे हे बाहेरून आणायला आपल्याला 100, 150, 200 रुपये लागूनच जातात. तेवढ्याच पैशांमध्ये आपण जर हे सर्व साहित्य आणून घरीच मुलांना बनवून दिलं, पैसे पण मला वाटतं कमीच लागतात, आणि साहित्य तर मला वाटतं ह्या भाज्या सर्व आपल्याकडे अवेलेबल असतातच असतात. हे बघा, हे असं छान झालेलं होतं आणि सर्वांनी आवडीने पण खाल्लेलं होतं आणि छान पण झालेलं होतं. म्हणजे अगदी ते लोक बनवतात त्या पद्धतीने नाही, पण त्यापेक्षा वाईट पण नव्हतं झालेलं, छान झालेलं होतं. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी ही साधं भात, पोळी आणि वांग्याची भाजी बनवलेली होती. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.